नारदमुनींच्या सांगण्यावरून त्या रात्रीच श्रीकृष्ण रुक्मिणींनी दुसऱ्याच दिवशी तातडीने द्वारकेला निघण्याचा निर्णय घेतला. तथापि निघण्यापूर्वी पंढरीच्या लोकांचा निरोप घेण्यासाठी श्रीकृष्ण सर्वप्रथम पुंडलिकाला भेटण्यास त्याच्या कुटीकडे आले. परंतु आदल्या रात्रीच्या पावसामुळे त्याच्या कुटीसमोर इतस्ततः चिखल पसरला असल्याने त्यांनी अंगणातूनच पुंडलिकास हाक दिली. साक्षात विष्णुदेव आपल्या दाराशी आलेले पाहून तो गहिवरला आणि आदरभावे म्हणाला, पांडुरंगा, माझ्या आईवडिलांचा मी प्रातर्विधी उरकत असल्याने कृपया तुम्ही कुटीत येऊ नका. मी थोड्याच वेळात बाहेर येईन. श्रीविष्णूंच्या पायाला चिखल लागू नये म्हणून पुंडलिकानं आपल्या हाताजवळच असलेली एक वीट उचलली आणि त्याला मनोभावे नमस्कार करून स्वतःच्या व आईवडिलांच्या माथी स्पर्श करून ती त्याने अंगणात टाकली आणि पांडुरंगास विनंती केली की मी बाहेर येईस्तोवर कृपया तुम्ही ह्या विटेवर उभे रहा. श्रीकृष्णाने देखील आपल्या भक्ताच्या विनंतीला मान देऊन आपले दोन्ही हात कटीवर ठेवून भोळ्या माणसाप्रमाणे त्या विटेवर उभे राहून त्याची वाट पाहू लागले. पुंडलिकाने भगवंताचे हे जिवंत स्वरूप आपल्या आईवडिलांना दाखवून साक्षात श्रीविष्णूंचे दुरूनच मनोभावे दर्शन घेण्यास सहाय्य केले. श्रीकृष्णाने देखील अगदी खुशीने हात उंचावून त्यांच्या नमस्कारास विनम्रतेने धन्यवाद दिले आणि इथूनच नियतीच्या मनात पुढे काय घडवायचे होते हे खुद्द श्रीकृष्णास सुद्धा कळले नाही. एक घटका होत आला तरी पुंडलिक बाहेर आला नाही आणि इकडे गावातल्या लोकांमध्ये त्याच्या अंगणात उभे असलेल्या चिंतातूर पांडुरंगाला बघून शंकेची चर्चा सुरू झाली. थोड्याच वेळात त्याच्या कुटीसमोर भरपूर जनसमुदाय जमा झाला. तसेच श्रीकृष्णांना परतण्यास उशीर का होतोय हे बघायला रखुमाई देखील तिथे आली. पांडुरंगाच्या हाकेला पुंडलिक बाहेर का येत नाही म्हणून एक सद्गृहस्थ त्याच्या कुटीत जाऊन बघतात तर काय, पुंडलिकाचे आईवडील मरण पावलेत आणि त्यांच्या चरणी लीन होऊन पुंडलिकाने देखील स्वतःचे प्राण त्यागले आहे. पांडुरंगाला ही बाब कळल्यावर त्यांनी तत्काळ आपल्या दिव्य दृष्टीने पुंडलिकाच्या मनातली गोष्ट जाणली आणि जनकल्याणाप्रती त्याची अपार विष्णुभक्ती पाहून उपस्थित जनसमुदाय समोरच त्यांनी त्याच्या आत्म्यास पाचारण केले आणि म्हणाले, पुंडलिका, मी तुझी ही अपार भक्ती जाणली असून तुझ्यावर मी अतिप्रसन्न झालो आहे. ह्या कलियुगात मात्र कृतयुगातल्या भक्त प्रल्हादापेक्षाही तुझी माझ्या प्रती असलेली भक्ती श्रेष्ठ मानली जाईल. त्यामुळे इथून पुढे माझ्या कोणत्याही पूजेत सर्वप्रथम तुझेच नाम आवर्जून घेतले जाईल पुंडलिका. तसेच जनकल्याणाप्रती असलेली तुझी आस्था पाहून मी अत्यंत प्रसन्न झालो असून आता जसा विटेवर उभा आहे त्याच स्थितीत पाषाणरूपात ह्याच पंढरीत पुढली 28 युगे माझ्या सर्व भक्तांना मी अखंड दर्शन देत उभा राहीन. भले ते गोरगरीब, मध्यम, श्रीमंत कुणीही, तसेच कोणत्याही जातीचे, पंथाचे, धर्माचे असले तरीही जे कोणी माझ्या प्रती आस्था ठेवून स्वतःचे मातापिता, कुटुंब, गुरु, व्यवसाय, समाज व देशाप्रती असलेली आपली सर्व कर्तव्ये पार पाडत माझी भक्ती करतील मी त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण करीन. येणाऱ्या सर्व संकटांपासून त्यांचे संरक्षण करीन. हेच वरदान दिले आज तुला, असे म्हणून आहे त्याच ठिकाणी पाषाणमूर्तीत रूपांतर होऊन पांडुरंग अंतर्धान पावले. ही संपूर्ण घटना पाहिल्यावर थोड्याफार अंतरावर थांबलेल्या रखुमाई देखील आहे त्याच ठिकाणी पाषाणमूर्तीत रूपांतर होऊन त्याही अंतर्धान पावल्या. हेची देही हेची डोळा ह्या उक्तीनुसार तेथील उपस्थित जनसमुदाय हा दैवी चमत्कार पाहून थक्क झाले आणि एकमुखाने जल्लोषात म्हणाले, बोला पुंडलिका, वर दे हारी विठ्ठल. रखुमाई पांडुरंगा, वर दे हारी विठ्ठल. आणि त्या दिवसापासून पंढरपुरात विराट अशा जनसमुदायाने विठ्ठल आणि रखुमाईच्या स्वयंभू मूर्तीच्या चरणाला स्पर्श करून माथा टेकून आशीर्वाद घेण्यासाठीची जी रीघ लागली ती अद्यापही अखंडित व अविरत चालू आहे हे विशेष. अशा तऱ्हेने साक्षात वैकुंठवासी श्रीलक्ष्मी विष्णूंनी द्वारकानिवासी श्रीकृष्ण रुक्मिणीच्या रूपात आजही पृथ्वीतलावरच्या ह्या पुण्यनगरीत पंढरपूर इथे पाषाण स्वरूपात स्थितप्रज्ञ झालेला तो पवित्र दिवस म्हणजेच ही आषाढी एकादशी.
आणि म्हणूनच खास ह्या दिवशी कैक लाखांच्या संख्येने भारतातले सर्व वैष्णव भक्त पंढरपूरला जाऊन विठुनामाचा गजर करीत विठ्ठलाच्या चरणी माथा टेकवून आशीर्वाद घेण्यात धन्यता मानतात. आणि नक्कीच ह्या भक्तांच्या पदरी पांडुरंगाचे काहीतरी दान व समाधान त्यांना मिळत असणार. अन्यथा संत ज्ञानेश्वरांनी 900 वर्षापूर्वी 150च्या संख्येने सुरू केलेल्या वारी ह्या प्रथेला आज कैक लाख भाविकांची वर्णी लागली नसती, हे आपल्याला आज मान्यच करावे लागेल. म्हणून बोला, जय जय विठ्ठल, जय हरी विठ्ठल. जय जय विठ्ठल, जय हरी विठ्ठल.